इफ्कोने अंजली दमानी यांचे सर्व आरोप फेटाळले। ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला इफ्कोचे उत्पादन विकण्याचा अधिकार नाही। भारतीय सहकारी संस्थेकडे पाठवलेल्या पत्रात इफ्कोच्या सूचना। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून अजित पवार यांनी हात झटकले। नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा का नाही हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा। अजितदादांचं भाष्य, तर राजीनामा द्यायचा की नाही हे आता मंत्री ठरवणार का, दमानी यांचा सवाल। पक्षातील डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे ऍक्शन मोडमध्ये। शिवसेना भवनात ठाकरेंनी बोलावली आमदार खासदारांची बैठक। 20 फेब्रुवारीला खासदारांची तर 25 फेब्रुवारीला आमदारांची बैठक होणार। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात। जीवाला धोका नसणाऱ्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती। प्रतापराव चिखलीकर, रवींद्र चव्हाण यांच्यासह इतर नेत्यांच्या सुरक्षेत कपात। आमदारांसोबत आता फक्त एकच सुरक्षा रक्षक राहणार, सूत्रांची माहिती। सांगोल्यातील शासकीय कार्यक्रमात महाविकास आघाडीचे नेते खुर्च्यांसाठी ताटकळले। चूक लक्षात येताच विखे पाटलांकडून धैर्यशील मोहिते पाटील आणि बाबासाहेब देशमुख यांच्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था। मोहोळ तालुक्यातील अनगर अप्पर तहसील कार्यालय हायकोर्टाकडून रद्द। अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून उमेश पाटील यांनी राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदाचा दिला होता राजीनामा। बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त। 1998 मधील जमीन प्रकरणात माजलगाव दिवाणी न्यायालयाचा अनोखा निकाल। शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्पाचा मोबदला न मिळाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त। 20 फेब्रुवारीला विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक। 3 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार। बॉक्स ऑफिसवर छावा सिनेमाचं वादळ। 3 दिवसात 121 कोटींची कमाई। विकी कौशलच्या 10 सिनेमांचा रेकॉर्ड मोडला। इंडियाज गॉट लेटेंटमधील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी समय रैनाची ऑनलाईन जबाबाची विनंती फेटाळली। उद्या प्रत्यक्षात हजर राहण्याचे सायबर सेलचे आदेश। भारताबाहेर असल्यानं व्हीसीद्वारे जबाब नोंदवण्याची समयची विनंती।